सर्वांना नमस्कार। आपण आज निवडणुकीनंतर इथे प्रतीक्षेत आहोत की महाराष्ट्र राज्याचं सरकार कधी अस्तित्वात येते आणि ज्या पद्धतीने विकासाचा मुद्दा रेटला गेला आणि या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली आणि मतदान पत्रिकेवर छापील मतदान पत्रिकेवर मतदान करून मोजायला मतमोजणी करायला उशीर होतो म्हणून मग ईव्हीएम मशीन आणा आणि वेळ वाचवा असं जे शासनाचं धोरण या निवडणुकीमध्ये होतं ते धोरण मागे पडलेलं आहे। कारण का निवडणूक झाला, लोकांनी निर्णय दिला, मतमोजणी झाली, तरी सुद्धा मुख्यमंत्री कोण, मंत्रिमंडळ कोणाचं हा या विषयामध्ये राज्याच्या जनतेचा उगाचच वेळ चाललाय आणि म्हणून याचं निरीक्षण आहे, वर्तमानातलं जे निरीक्षण आहे ते वर्तमानातलं निरीक्षण करून मी आज आपल्यासमोर बोलायला उभा आहे। आणि माझं निरीक्षण असं आहे की नाव मात्र विकासाचं आणि वर्चस्व मराठा ब्राह्मणांचं महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं हे वास्तव आहे आणि हे वास्तव आपल्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे, खास करून स्त्री, शूद्र, अतिशूद्र आणि ओबीसीने। आणि म्हणूनच मी इथे बोलायला उभा आहे। बंधू आणि भगिनींनो, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। सरकार हे अनेक गोष्टी नियंत्रित करत असतं आणि अनेक निर्णय तरुण पिढीचे, गरिबांचे या सरकारी निर्णयावर अवलंबून असतात। आणि म्हणून जर आता निवडणूक झालेली आहे तर वेळ कशाला? मुख्यमंत्री गावाला जाऊन बसलेले आहेत, ही सुट्टी घेण्याची वेळ नाही। तुम्ही मुख्यमंत्री आहात, मग तुम्ही सरकारमध्ये येऊन तातडीने निर्णय घेणं गरजेचं आहे। म्हणून एकंदरीत जी परिस्थिती आहे त्याच्यावर मी आज चर्चा करणार आहे। भारतीय जनता पार्टीने निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा मांडला आणि आम्ही जातपात मानत नाही असा प्रचार भारतीय जनता पार्टीने केला, परंतु या निवडणुकीमध्ये जातपात जर मुद्दा नव्हता तर आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री मराठा की ब्राह्मण हा जातीचा मुद्दा सोडवताना गृहमंत्री अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची दमछाक का व्हावी? आणि म्हणून गुजरातल्या व्यापाऱ्यांना जो प्रश्न पडला आहे की गुजरातच्या लोकांना वाटलं की पैशाचा गैरवापर करून आम्ही दुनिया मुठ्ठी में करू, जसं रिलायन्सचं जे घोषवाक्य होतं, कर लो दुनिया मुठ्ठी में, आणि पैशाच्या ताकदीचा उपयोग करून आम्ही या देशातली सत्ता हस्तगत करू असा जो विषय होता त्याला खीळ महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी घातलेली आहे। आणि म्हणून हा जो विषय आहे हा विषय भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक विषमतेचा मुद्दा आहे आणि तो त्रास आता गुजरातला होतोय। गुजरातला तो मुद्दा नवीन आहे, परंतु महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना हा मुद्दा माहीत असल्यामुळे त्यांना हे रुसवे फुगवे जसे आपल्या लग्नामध्ये होतात, करवलीला साडी नाही भेटली की ती रुसते, वरमायला चांगली साडी नाही भेटली की रुसते, याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद आणि महाराष्ट्राची सगळी सत्ता हवी म्हणून ते आता रुसलेले आहेत। आणि या रुसव्याचं कारण जे पेरलंय म्हणजे भारतीय जनता पार्टीने विकासाच्या मुद्द्याने मराठ्यांना सर्वाधिक जागा दिल्या आणि सर्वाधिक जागा त्यांच्या निवडून आल्या आणि हीच आता डोकेदुखी झाली, जी डोकेदुखी पूर्ण भारताची पूर्वी पण होती आणि आज पण आहे। आणि म्हणून भाजपामध्ये आज अस्वस्थता पसरलेली आहे की जातीय वर्चस्वाचा मुद्दा भाजपाने पेरलेला आहे। विकास हा नावाला आहे, विकास हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचाच आहे आणि ओबीसी, एससी, एसटी आणि आगरी कोळ्यांना मूर्ख बनवण्याचा प्रकार या निवडणुकीत घडलेला आहे आणि हे वास्तव आपल्यासमोर आणण्यासाठी मी इथे बोलत आहे। याच्यामध्ये उद्देश हा सामाजिक न्यायाचा आहे, भारतीय संविधानातल्या समतेचा आहे, कुठल्याही जाती धर्मा विरोधात बोलण्याचा विषय नाही। तर आपल्या संविधानाने जे तत्व स्वीकारले सामाजिक न्यायाचं, आर्थिक राजकीय समतेचं, तो मुद्दा घेऊनच मी अंतिमतः याच्यावर भाष्य करणार आहे। आणि म्हणून महायुतीला म्हणजेच भाजपा आणि शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांना प्रचंड बहुमत मिळून सुद्धा आठवडा झाला तरी निर्णय होत नाही। ईव्हीएम मशीनचा आग्रह ज्या वेगासाठी, वेगवान निर्णयासाठी या सरकारने घेतला तो मुद्दा गौण ठरलेला आहे आणि ईव्हीएमचा वापर करून आपल्याला हवी तशी सत्ता आणायची आणि हवा तेवढा वेळ आता मुख्यमंत्री निवडलेला घ्यायचा आणि लोकांच्या प्रश्नाला अत्यंत दुय्यम स्थान आम्ही देतो। आता आम्ही निवडून आलोय, आम्हाला जनतेशी काही घेणं देणं नाही
अशा प्रकारचं वागणं ह्या सरकारचं आहे, त्याचा मी निषेध करतो. आणि म्हणून एकनाथ शिंदे यांना आता गृह खातं हवं आणि सर्वाधिकार हवेत. गृह खातं म्हणजे आपल्याला माहित आहे, जगामध्ये जगाची पॉलिसी ही अमेरिका करते ती शस्त्रास्त्रांच्या जोरावर. त्याच पद्धतीनं क्षत्रिय म्हणजे राज्यकर्ता असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही भारतामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या महायुतीने अगोदरच ठरवलेलं आहे. आणि मनुस्मृतीने राज्य करण्याचा अधिकार मराठ्यांना आणि क्षत्रियांना दिला. इतरांच्या हातात शस्त्र नाकारलं आणि शस्त्र नाकारण्यांपैकी आम्ही आहोत, स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र. आणि म्हणून काळजी आपल्याला आहे, म्हणून आपल्याला सरकारवर टीका करावी लागते की हे 8 दिवस आपण कशासाठी घेतले. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री पद एक हे जे फडणवीस आहेत ब्राह्मण ते द्यायला तयार नाहीत. कारण तलवार कोणाकडे असावी हा वाद महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे. जेव्हा सत्ता आदिलशाही निजामशाहीकडून छत्रपती शिवाजी महाराजांकडे आली त्यानंतर सुद्धा वाद झाले आणि पेशवाईने ती ताब्यात घेतली, शस्त्र ताब्यात घेतले आणि आपल्या देशावर वेगळ्या प्रकारची धर्माची गुलामगिरी आणली. आणि आत्ता एकनाथ शिंदे यांना ही क्षत्रिय सत्ता पुन्हा एकदा पाहिजे, कारण 204 आमदार मराठ्यांचे आलेत आणि ही क्षत्रिय सत्ता म्हणजे खरी राजसत्ता ही गृह खात्यामध्ये आहे, पोलीस खात्यामध्ये आहे. आणि म्हणून ते आम्हाला पाहिजे यासाठी ते रुसले आणि आपल्या गावाला जाऊन बसले. आणि म्हणूनच भाजपाचे 132 आमदार येऊन सुद्धा महाराष्ट्रावर सत्ता गाजवणं मराठ्यांमुळे त्यांना अशक्य झालेले आहे. इथे भाजपाचा निर्णय चुकलाय. ते संविधानाने जर वागले असते, ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रियांना जर त्यांनी ईव्हीएम मशीन म्हणून चोरी करून का होईना, पैसे लावून का नाही का होईना निवडून जर आणलं असतं तर आता महाराष्ट्रावर आणि देशावर सत्ता गाजवणं हे सामाजिक न्यायाला कारण झालं असतं. पण जे पेरलं ते उगवलं, चुकीची पेरणी केली आणि चोऱ्या माऱ्या करून या ईव्हीएम मध्ये निवडून आले आणि सत्तेचा घास गिळताना त्यांच्या मानेला तो अडकलेला आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदावर कायम आहेत. आणि हा तिढा महाराष्ट्राचा आत्ताचा नाही तर हजारो वर्ष ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामध्ये सत्तेबाबत वाद आहे आणि तो वाद आता उफाळून आलेला आहे. निवडणूक यंत्र आणि बाकी सगळ्या यंत्रणा, ईडी वगैरे जी खाती आहेत, न्यायालय आहेत, त्यांना हा मानवी मनाचा अहंकार सोडवणं अवघड आहे. आणि ह्या अहंकारावर उत्तर भगवान बुद्धांनी, महावीरांनी दिलं होतं, चार्वाकनी दिलं होतं. आणि धार्मिक विषमतेमुळे आपल्याकडे आता अराजक माजू शकतं अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. भविष्यात एक हाती सत्ता भाजपने हातात घेतल्यामुळे आणि त्या सत्तेचं केंद्रीकरण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्याकडे ठेवल्यामुळे देशामध्ये विषमता निर्माण होऊन मागासवर्गीय लोक निश्चितपणे रस्त्यावर उतरतील, बंड करतील अशी स्थिती आपल्या देशात या सरकारने निर्माण केलेली आहे. आणि म्हणून 288 पैकी 204 आमदार मराठा निवडून येणं हे विषमतेचं सरकार आहे. आणि भारतीय संविधानाला, भारतीय मनाला समता अपेक्षित आहे, विषमता मान्य नाही. आणि म्हणूनच भारतीय मनाचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्ष ज्यांना प्रतिनिधित्व नाकारलं होतं, त्यांना संविधानाच्या माध्यमातून, आरक्षणाच्या माध्यमातून, शिक्षण आणि प्रबोधनाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व देऊ करण्याचा प्रयोग या देशात यशस्वी केला होता. पण ज्यांना प्रतिनिधित्व द्यायचं आहे ते अजूनही गुलामीत अडकल्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले, शाहू आणि आंबेडकर यांचा विचार या निवडणूक यंत्रामुळे मागे पडलेला आहे. आणि जी सत्ता भाजपच्या हाताला लागलेली आहे ती आता घशामध्ये अडकलेली आहे. आणि ती सत्ता नीट सोडवायची असेल तर या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ज्यांना मंत्रिपद हजारो वर्ष नाकारले किंवा सत्ता नाकारले त्या ओबीसीना, त्या एससी एसटीना आणि स्त्रियांना हे मुख्यमंत्रीपद दिलं आणि यांना जर सेवेला लावलं तरच ही सत्ता खऱ्या अर्थाने संविधानिक पद्धतीने या महाराष्ट्रात राबवता येईल. आणि म्हणून वैश्य ब्राह्मण हे एकत्र आले. वैश्यांचा पैसा, अदानी अंबानींचा पैसा, मोदींचा, शहांचा पैसा आणि फडणवीसांचं डोकं, नागपुरी ब्राह्मणांचं डोकं हे हाताशी धरून त्यांनी मराठा सत्ता संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु एकीकडे शरद पवार आणि बाकीच्या लोकांनी मराठ्यांना चुचकारून, जरांगेंनी चुचकारून महाराष्ट्रामध्ये शेवटी मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. ज्या समतेसाठी महाराष्ट्र पुरोगामी आहे तिथे क्षत्रिय सत्ता यावी हे अधोगतीचं लक्षण आहे. आणि भाजपासमोर क्षत्रिय सत्तेचं संकट आज उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून ज्या भारतीय संविधानाने फुले शाहू आंबेडकरांचा विचार म्हणजे स्त्री शूद्रांच्या गुलामीचा विचार स्वीकारला आणि त्यांना पुढे आणण्यासाठी प्रतिनिधित्वाचा विषय इथे केला, आरक्षणाचा न्याय शाहू महाराजांनी इथे राबवला. आणि महात्मा फुल्यांनी सुद्धा सांगितलं की स्त्री शूद्रांना गुलाम ठेवून तुम्हाला
देशामध्ये समता आणि न्याय करता येणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांच्या उत्थानाचा, प्रगतीचा मुद्दा भारतीय संविधानात स्वीकारला, मांडला. परंतु ही गोष्ट आपल्या महाराष्ट्राला पचली नाही आणि म्हणून महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य स्वातंत्र्यानंतर कधी झालं नाही. हे राज्य मराठ्यांचं की मराठी लोकांचं, हे राज्य मराठ्यांचंच राहिलं. आणि या मराठ्यांनी स्वतःच्या आई बहिणीला सुद्धा मुख्यमंत्री होऊ दिलं नाही. ते राज्याला न्याय काय देतील हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या 288 उमेदवारांपैकी फक्त 21 स्त्रिया आपल्याकडे निवडून आल्यात. म्हणजे अजूनही महाराष्ट्रावर मनुस्मृतीचं राज्य आहे. ज्या स्त्रियांना आम्ही अधिकार नाकारले होते त्या स्त्रियांना 2024च्या निवडणुकीमध्ये अधिकार नाकारलेले आहेत. म्हणून ईव्हीएम जो आहे तो ईव्हीएम मानवी न्याय नाकारणारे यंत्र आहे. आणि म्हणून निवडणुका मानवी संवेदनशीलता आहे, मानवी करुणा आहे, याच पद्धतीनं थेट झाल्या पाहिजेत. आता गुप्त मतदान पद्धतीची गरज नाही, बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे, ही मागणी आता उद्धवजी ठाकरे करतायत, शरद पवार करतायत आणि काँग्रेस करते. परंतु ज्या अंधश्रद्धेने तुम्हाला आतापर्यंत सत्ता दिली त्या अंधश्रद्धेला नाकारण्याची हिंमत ठेवली पाहिजे. ईव्हीएम याचाच अर्थ अंधश्रद्धा आहे. ईव्हीएम माणसाच्या, जिवंत माणसाचा न्याय करतं, ही फार मोठी अंधश्रद्धा या देशामध्ये आहे. ज्या पद्धतीने दगडावर आम्ही विश्वास ठेवून दगड आम्हाला न्याय देतील असं देवत्व महाराष्ट्राने स्वीकारलं आणि बुवाबाजीचं प्रमाण या महाराष्ट्रात वाढलं आणि महाराष्ट्र गुलाम झाला. आणि आजही महाराष्ट्र ईव्हीएमनी गुलाम केलेला आहे. वेळ फार पुढे गेलेला आहे आणि या गुलामीचा फटका आता CKP मराठ्यांना होतोय. आणि याच पद्धतीनं या ईव्हीएम यंत्राचा वापर करून भाजपने जी सत्ता आणली ती त्यांना पचवता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये OBC SC ST यांनी आपले विचार व्यक्त करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून लाडकी बहीण योजना आली, त्यांना 1500 दिले की सत्ता मिळते. पण महिलांची संख्या जर 50% असेल तर त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देणं 70 वर्षानंतर का होईना हे काळाची गरज होती. ही गोष्ट अमित शहा, मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा विसरलेले आहेत. आज उद्या फडणवीसांची मुलगी सुद्धा सत्तेत यायला हवी, मुख्यमंत्रीपदी बसायला हवी. आणि ब्राह्मणाची मुलगी असेल, मराठ्यांची मुलगी असेल, OBCची असेल, SC STची असेल, ही महाराष्ट्रात जोपर्यंत सत्तेत बसत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये समता आली असं कसं म्हणायचं. आणि म्हणून आपल्या पुढल्या पिढ्यांसाठी आपण संविधान टिकवणं म्हणजे काय. संविधान हे फक्त कागदांचं पुस्तक नाही, छापील पुस्तक नाही. संविधान हा आमचा जीवन मार्ग आहे आणि या जीवन मार्गामध्ये स्त्री शूद्रातिशूद्रांना नेतृत्व नाकारणं ही गुलामगिरी आहे, ही विषमता आहे. आणि याचा फटका महाराष्ट्राला बसलेला आहे. निवडणुका होऊन 8 दिवस जर मुख्यमंत्री कोण हा निर्णय होत नसेल आणि माजी मुख्यमंत्री गावाला जाऊन रुसूत बसत असतील तर यांनी जी मतं घेतली, यांनी हे सगळं 50 खोके ओके आणि बंड वगैरे जे केलं, शिवसेना पक्ष फोडला, राष्ट्रवादी पक्ष फोडला, याच्या पाठीमागं पुन्हा एकदा ब्राह्मण आणि मराठ्यांची सत्ता आणणं आणि या सत्ता संघर्षात एकमेकाचा जीव घ्यायची वेळ आता आलेली आहे. आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आता स्त्रियांनी, OBCनी, SC STनी पुढाकार घेणं ही काळाची गरज आहे. कारण एकमेकाच्या जीवावर उठलेले हे ब्राह्मण आणि मराठे आपण पेशवाईमध्ये पाहिले, शिवकाळात पाहिले आणि रयतेच्या स्वराज्याचा सर्वनाश आम्ही केला आणि सत्ता परक्या इंग्रजांच्या हातात गेली. यामध्ये सामान्य लोकांचा काहीच दोष नव्हता. तर या ब्राह्मण मराठ्यांच्या सत्ता स्पर्धेमुळे महाराष्ट्रावर देशावर गुलामगिरी आली, याची आठवण मी आपल्याला करून देतो. आणि या गुलामगिरीतून मुक्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमच्या कोकणामध्ये नारायण नागू पाटील यांनी जमिनीच्या बाबतीत खोतीचं आंदोलन करून सगळ्या महाराष्ट्राला, देशाला समजावून दिलेलं आहे. आणि म्हणून लाडकी बहीण योजना ही या महिलांना, स्त्रियांना मूर्ख बनवण्याची योजना आहे. त्यामध्ये 1500 रुपयामध्ये आपली महाराष्ट्राची सत्ता जर आपल्या ताब्यात येत असेल तर सगळा जो विकासाचा जो हे आहे, फोकस आहे, तो महिलांकडे आम्ही करू शकतो, स्त्री शिक्षणाकडे करू शकतो. 1500 रुपये घेऊन आपल्या अधिकाराची सत्ता गमावणं हे फार मोठं अपयश या महाराष्ट्रातल्या स्त्रियांच्या वाटे आलेलं आहे, जे हजारो वर्षांचं आहे. आणि म्हणून या बाबतीत स्त्री शूद्रातिशूद्रांना सत्ता नाकारण्याचा प्रकार या निवडणुकीने केलेला आहे. आणि म्हणून भारतीय संविधान समतेचा पुरस्कार करते. याचा अर्थ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे पारंपरिक सत्ताधाऱ्यांना सत्ता नाकारून ज्यांना प्रतिनिधित्व नाकारलेल्या अशांच्या हाती सत्ता देतं. आणि म्हणून स्त्री शूद्रांच्या अधिकारांचं समर्थन भारतीय संविधान आणि फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा करते. आणि आता जे काय आम्ही हातात मिळवलंय ते सत्तेचं भांडण मिळवलंय. यामध्ये महाराष्ट्राला न्याय कधीच मिळणार नाही. आणि म्हणून भाजपाने जो विकासाचा मुद्दा पुढे केला, आम्ही पूल बनवले, आम्ही रस्ते बनवले, आम्ही मेट्रो बनवली, ही लोकांची फसवणूक होती.
यामध्ये प्रचंड पैसे खाता येतात म्हणून ही विकास कामं केली, पण या विकास कामामध्ये महाराष्ट्र अधोगतीला गेलेला आहे, त्यांचा विकास झालेलाच नाही. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या विकासाच्या भाजपच्या मुद्द्यामध्ये ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया या पुन्हा एकदा गुलाम झाल्याचं महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतं. कारण मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या स्पर्धेमध्ये ओबीसींचा, एससी, एसटींचा आणि स्त्रियांचा मुद्दाच नाही. आणि म्हणून स्त्रिया, ओबीसी, एससी, एसटी यांना प्रतिनिधित्व नाकारण्यासाठी आणि मराठ्यांचा क्षत्रियांचा उपयोग ब्राह्मणांनी, वैश्य आणि ब्राह्मणांनी, फडणवीसांनी आणि मोदींनी केला. आणि सत्ता मात्र आपल्या हाती राहावी म्हणून मराठ्यांच्या काठीनं ओबीसी, एससी, एसटींना झोडपण्याचा प्रकार या निवडणुकीत झालेला आहे, तो आपण पाहतो. आणि याचमुळे मागच्या काळामध्ये 2.5 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिथे स्त्रियांना, ओबीसींना, एससी, एसटींना खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व मिळतं, नेतृत्व करण्याचं प्रशिक्षण मिळतं, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, ग्रामपंचायत आणि महानगरपालिकामध्ये यांनी निवडणुकाच घेतल्या नव्हत्या. आणि हे ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा प्रकार होता. आणि आम्ही आता जातपात मानत नाही, विकास करतो, हे खोटं सांगितलं गेलं. आणि या विकासाच्या मुद्द्याचं जे फळ आहे ते फळ आपण पाहिलं असेल. त्यामध्ये मराठ्यांचे 208 आमदार निवडून आणले आणि हे आमदार, मराठ्यांचे आमदार आमचे गुलाम असतील अशा प्रकारची कल्पना पैशाच्या जोरावर अमित शहा आणि मोदींनी केली. पण आता पैशाला ते भीक न घालणारे एकनाथ शिंदे गावाला जाऊन बसलेले आहेत. आणि हा प्रश्न सोडवायचा कसं, त्यांना मनवायचं कसं, त्यांची मनधरणी कशी करायची, हा मोठा प्रश्न या भारतीय संविधानाच्या निर्मितीनंतर 70 वर्षात पुन्हा एकदा देशासमोर आलेला आहे. आणि ही आधुनिक मनुस्मृती आहे, हे निरीक्षण मला इथे नोंदवायचं आहे. आणि म्हणून भारतामध्ये सत्तेचा समतोल राखायचा असेल, कायदा सुव्यवस्था ठेवायची असेल, सामाजिक न्यायाचं जे तत्व आहे, जागतिक दर्जाचं तत्व आहे आणि नैसर्गिक संतुलन आहे सत्तेचं, ते राखण्यासाठी प्रथमतः स्त्रिया, शूद्र म्हणजे ओबीसी आणि अतिशूद्र एससी, एसटी, मागासवर्गीय यांना प्रतिनिधित्व देणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून हा विषय नरेंद्र मोदी, भाजपा किंवा एकनाथ शिंदे किंवा अजित पवार कधीच बोलणार नाही. कारण त्यांना पारंपरिक सत्ता सोडायची नाही. सत्तेशिवाय ते पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तडफडणार आहेत. आणि म्हणूनच ते आपल्या लोकांना प्रतिनिधित्व देत नाहीत, ओबीसी, एससी, एसटीना प्रतिनिधित्व देत नाहीत. हे जरी खरं असलं तरी ओबीसींच्या मनात असलेली गुलामगिरी, ओबीसींना सत्तेची आवड नसणं, सत्तेच्या ठिकाणी न जाणं, धोका न पत्करणं, हे ओबीसींचे दुर्गुण आहेत. आणि यालाच महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शेतकऱ्यांची गुलामगिरी म्हटलेली आहे. ते शेतकरी आम्ही आहोत, ओबीसी आहोत, एससी, एसटी आहोत, याची दखल सुद्धा हे बोलत असताना मागासवर्गीयांनी घ्यावी. आणि म्हणूनच मागच्या काळात विकासाच्या नावाने जी सत्ता केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राबवली, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आलेले आहेत. त्यामध्ये अयोध्येचा निकाल असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा विषय असेल, आणि अनेक निर्णय हे अनैसर्गिक आले. त्याच्यामुळे न्यायालयावर या हुकुमशाहीचा, राजकीय पक्षांचा, भाजपाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. याच पद्धतीने निवडणूक आयोगाला ताब्यात घेतल्याचे प्रकार आता सगळ्यांना कळलेत. या निवडणुकीनंतर नैसर्गिकरित्या भाजपाच्या विजयाचं स्वागत जनतेने केलं नाही. कारण निवडणूक आयोगाने जे काही निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय हे भारतीय संविधानाच्या विरोधात आहेत. याच पद्धतीने ईडीनं ज्यांची चौकशी लावली आणि चौकशी लावून इलेक्ट्रॉल बॉन्ड याच्याद्वारे पैसा प्रचंड पद्धतीने भाजपाकडे ओढून घेतला. या पैशाचा निवडणुकीत उपयोग झाला, ईडीचा उपयोग झाला, निवडणूक आयोगाचा झाला, सर्वोच्च न्यायालयाचा झाला. आणि लोकशाही संस्थांचा दुरुपयोग हुकुमशहाप्रमाणे केला गेला. ही गोष्ट आता सर्वच सामान्य लोकांना कळलेली आहे. परंतु सामान्य लोकांकडे लढण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी आणि बंड करण्यासाठी जागा, जमिनी आणि पैसा नाही. पैसा सत्ताधारी लोकांकडे आहे, विरोधकांकडे आहे. पण विरोधकांना एवढा मोठा पराभव मोदी करतील अशी कल्पना नव्हती. आज तो आंदोलनाची भाषा करतात. पण आंदोलनात सुद्धा आंदोलन करायचं कोणी, हे खाऊन खाऊन माजलेले सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आहेत की त्यांना कधीच रस्त्यावरच्या आंदोलनाची सवय नाही. शेवटी आंदोलनाला ओबीसी, एससी, एसटी, स्त्रिया यांच्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आता सत्ता मिळून सुद्धा सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना या मागासवर्गीयांच्या घरासमोर लोटांगण घालण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सगळे जे उच्चवर्णीय विचारवंत आहेत त्यांना सुद्धा शूद्रातिशूद्रांचा जो विचार आहे, महात्मा फुल्यांचा विचार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे, यांना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग राहिलेला नाही. आणि याची जाणीव मागासवर्गीयांनी करून घेणं हे आता गरजेचं आहे. आणि म्हणून विषमतावादी तत्वाचा वापर करून लोकशाही संस्थांचं सर्वनाश आपल्या देशामध्ये करण्यात आला. क्षत्रिय मराठ्यांच्या दमनशाहीवर
भाजपने सत्तांतर तर घडवलं, क्षत्रियांच्या तलवारीवर हे सत्तांतर घडवलं, पण आता तीच तलवार दुधारी तलवार होऊन भाजपावर उलटताना, म्हणजे ब्राह्मण आणि वैश्यांवर उलटताना आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून जी सत्ता आलेली आहे ती मनुस्मृतीचीच आहे, वैदिक हिंदुत्वाची आहे, आणि हे हिंदुत्व मागासवर्गीयांच्या गुलामगिरीचं प्रतीक आहे. आणि म्हणून इतिहासातील जे सत्ताधारी आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या भांडणातूनच देशाचा पराभव झालेला आहे, हा इतिहास सुद्धा आपल्याला सांगतो. खरं म्हणजे मी वर्तमानावर बोलायला आता बसलेलो आहे. वर्तमानामध्ये ब्राह्मण आणि क्षत्रिय, ब्राह्मण आणि मराठ्यांचं भांडण आहे, पण इतिहासातलं जे शहाणपण आहे, जे आम्हाला सगळ्या थोर पुरुषांनी करून दिले, त्याचा उल्लेख करणं ही काळाची गरज आहे. कारण सर्वच लोकांना, सर्वच अभ्यासकांना या गोष्टी माहीत नाही, म्हणून या सातत्याने गोष्टी बोलाव्या लागतात. आणि म्हणूनच आपल्याला माहित आहे की लढण्याचा अधिकार मनुस्मृतीनं फक्त क्षत्रियांना दिला होता. लढण्याचाच म्हणजे तलवारीचा अधिकार, म्हणजे राज्य करण्याचा अधिकार हा क्षत्रियांना दिला. ब्राह्मणांनी त्यांचं प्रधानमंत्री व्हायचं, पुरोहित व्हायचं, आणि धर्माच्या आधारे क्षत्रियांवर नियंत्रण ठेवायचं, आणि अर्थसत्ता ही वैश्यांकडे राहावी, अशा प्रकारे मनुस्मृतीची व्यवस्था आपल्या देशात चालू होती. आणि या 15% लोकांवरच सत्तेचा अधिकार, धर्माचा आशीर्वाद होता, आणि तिघांच्या जीवनात सुख यावं अशा प्रकारची कल्पना मनुस्मृतीने केली. आणि ही करत असताना 50% स्त्रिया, शूद्र, ओबीसी, एससी एसटीना यांना कायम सेवेमध्ये ठेवलं, गुलामीत ठेवलं, हलकी कामं दिली, त्यांचं शोषण केलं, त्यांच्यावर अत्याचार केले. आणि भारतातली ही जी विषमता आहे, भारतातली गुलामगिरी आहे, ही शोधून काढण्याचं काम आपल्याला माहित आहे 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी केलं. आणि अलीकडे महात्मा ज्योतिबा फुले, आपल्याला माहित आहे राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक शिक्षणाच्या, पाश्चात्य शिक्षणाच्या जोरावर हे संशोधन आपल्याकडे केलं, आणि जगाच्या तुलनेत इथे विषमता कशी आहे ते सांगितलं. आणि म्हणून हा जो प्रसंग आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या सत्तेमुळे देशाचा पराभव कसा झाला, ही गोष्ट पुन्हा एकदा मी समजावून सांगतो. की ब्राह्मणांनी स्वतः लढाईमध्ये लढायचं दुःख नको, रक्तपात नको, मृत्यूचा सामना नको, म्हणून क्षत्रियांना सांगितलं तुम्ही लढा, आणि तुम्ही राजा झालात की तुमचं प्रधानमंत्री होऊन आम्ही लोकांवर गुलामगिरी लादू, आणि व्यापार आहे, जो फायदा आहे ते वैश्य घेतील, अशी रचना केली. परंतु देशावर जेव्हा परकीयांचं आक्रमण झालं, त्यावेळी काय झालं की शस्त्र फक्त क्षत्रियांच्या हातात होतं, आणि क्षत्रिय पडले तरच ब्राह्मण लढतील, अशा प्रकारचं मनुस्मृती तत्व होतं. या 100, समजा तुमची 100 कोटी लोकसंख्या आहे किंवा 100 लोकसंख्या आहे, यामध्ये 15% असलेले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, त्यामध्ये 5% क्षत्रिय, त्या 5%मध्ये 2.5% स्त्रिया, म्हणजे त्यांना शस्त्राचा अधिकार नाही, राहिले 2.5%. त्या 2.5%मध्ये पुन्हा एकदा वयोवृद्ध आणि मुलं यांची संख्या पाहिली तर एका क्षत्रियाला कापून काढलं परकीयांनी, तर निश्चितपणे हा देश गुलाम व्हायचा. आणि हे मोगलांच्या बाबतीत झालं, हे इंग्रजांनी केलं, हे फ्रेंचांनी केलं, हे पोर्तुगीजांनी केलं, आणि एका क्षत्रियाचा पराभव केला. पण शस्त्र जर 85% वर्गाच्या शूद्रातिशूद्र स्त्रियांच्या हातात असती तर सगळे देशासाठी लढायला उतरले असते, आणि आपल्या देशाला वाचवला असता. आणि म्हणून भारतीय संविधानाने आता शस्त्राचा अधिकार, सैनिक होण्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. परंतु आजही राजकीय सत्तेच्या माध्यमातून वर्चस्व हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचंच आहे, आणि हे देशावर गुलामी लादण्यासाठी, देशातल्या 85%चं शोषण करण्यासाठीच लढतात. आणि जेव्हा परकीयांचं आक्रमण होतं तेव्हा इथला जो ओबीसी आहे, एससी आहे, एसटी आहे, तो विचार करतो की आपल्याला काय करायचं आहे. मराठ्यांचं सत्ता गेली तर ब्राह्मणांची येईल, ब्राह्मणांची गेली तर वैश्यांची येईल, धर्म काय आम्हाला सत्ता देत नाही, मग आपल्याला काय करायचं. कोणी आक्रमण केलं तर आपण भात शेती लावायची, आपण बाकीची शेती करायची, आपण सुतार काम करायचं, कुंभार काम करायचं, लोहार काम करायचं. सत्तेमुळे आपल्या वाटेला काही चांगलं येणारच नाही, तर सत्तेसाठी त्यांना भांडू द्या. आजही महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीस आणि मोदी आणि अमित शहा याच्या सत्तेच्या भांडणात कुठलाही ओबीसी शब्द सुद्धा काढत नाही की मला मुख्यमंत्री करावा एखादा ओबीसी आमदार किंवा स्त्रिया म्हणत नाही. त्याचं कारण त्यांना माहित आहे की आमच्या वाट्याला कधी सत्ता येणार नाही. यांनाही प्रतिनिधित्व नाकारल्यामुळे पूर्वी जसा देशाचा पराभव मुठभर इंग्रजांनी केला, मुठभर मोगलांनी केला, मुठभर पोर्तुगीजांनी केला, मुठभर फ्रेंचांनी केला, याच पद्धतीने आता सुद्धा देशाला धोका या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांच्या भांडणामुळे झाले. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न असताना, महाराष्ट्रासमोर अनेक समस्या असताना आज मुख्यमंत्री होऊ शकत नाही, मंत्रिमंडळ होऊ शकत नाही, याच्यामध्ये नाटक हे ब्राह्मण आणि मराठ्यांचं आहे. आणि म्हणून याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्राने करावा इतका कमी आहे. म्हणून हे पूर्वीचं भांडण मिटावं म्हणून संविधानाने आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार आपल्याला माहित आहे की ज्यांना प्रतिनिधित्व नाकारलेलं आहे त्यांच्या हाती सत्ता देणं हे खरं म्हणजे आताच्या महाराष्ट्रात निवडून आलेल्या सगळ्या आमदारांचं काम आहे. परंतु
सामाजिक समानता मानत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य मानत नाही, ते फुले शाहू आंबेडकरांना मानत नाही, ते मनूलाच मानतात. आणि म्हणून विकृत मनुस्मृतीमुळे महाराष्ट्राचं प्रत्येक तास नाही की तो विरोध आपल्याला या सगळ्या विषमतेला करायचा आहे. आणि म्हणून स्त्री शूद्रातिशूद्रांना अधिकार पूर्वी नाकारले होते, लढाईमध्ये नाकारले होते, आणि म्हणून भारत गुलाम झाला. हे जे मनुस्मृतीचं विश्लेषण आहे हे आपण समजून घ्यावं, ही माझी आपल्यासमोर विनंती आहे. आणि म्हणून परकीय आक्रमणांना उत्तर देण्यासाठी 85 लोक तयार नव्हते, त्यांना अधिकार नाकारले होते. आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांचा 15% लोकांचा पराभव करणं अगदी सोपं होतं. आणि हा पराभव त्यावेळी झाला. आणि आपल्याला माहित आहे, मोठमोठी मंदिरं लुटत असताना ब्राह्मणांनी प्रतिकार केला नाही, आणि ती मंदिरं जी ओबीसींची SC STची लूट होती ती परकीयांच्या हाती गेली. परंतु या मंदिरातला पैसा हा सगळ्यांचा आहे, ही भावना ब्राह्मणांनी कधी निर्माण केली नाही. क्षत्रिय मराठ्यांनी महाराष्ट्र हा सामान्य लोकांचा आहे, शूद्रातिशूद्रांचा आहे, इथल्या आगरी कोळी भंडाऱ्यांच्या मुंबईचा आहे, त्यांना कधीही तो अधिकार दिला नाही. आणि म्हणून ही जी मराठ्यांची सत्ता आहे, ही जी ब्राह्मणांची सत्ता आहे, ही आमची नव्हती. आणि म्हणूनच निवडणुकीच्या नंतर, विजयानंतर, भाजपच्या विजयानंतर कुणालाही आनंद झालेला नाही, कुठल्या गावामध्ये याचं कौतुक केलेलं दिसत नाही. भाजपाचे गुलाम लोक आहेत, ते सोशल मीडियावर इतरत्र त्याचा गौरव करतायत, परंतु हा विजय 85% मागासवर्गीयांनी स्वीकारलेला नाही. आणि म्हणून मुठभर परकीयांच्या सत्तेमध्ये गुलाम होण्याचा जो निर्णय आहे तो इथल्या मागासवर्गीयांनी घेतला. आणि आज सुद्धा मराठा ब्राह्मणांची गुलामगिरी करायलाच लागणार आहे. आपापली कामं रोजची केल्याशिवाय की आपलं पोट भरणार नाही. आणि अशा प्रकारची गुलामगिरी आजही इथला बहुजन समाज स्वीकारताना दिसतोय. आणि म्हणून परकीयांची गुलामगिरी जरी आली तर त्यामध्ये इंग्रज शासकांनी, बाहेरच्या शासकांनी काही बदल निश्चित घडवले. इंग्रजांनी इंग्रजी शिक्षण इथे आणलं. ते इंग्रजी शिक्षणातून चर्चचं पहिलं पुस्तक सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुल्यांच्या हातात आलं. आणि त्यांना ते इंग्रजी पुस्तकं वाचून लक्षात आलं की देशामध्ये आपल्याकडे गुलामगिरी आणि प्रदेशामध्ये समता आहे, समानता आहे, आधुनिकता आहे, विज्ञानवाद आहे. आणि त्यांनी इथल्या लोकांचं प्रबोधन करण्याचं काम केलं. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग सुद्धा म्हटलं जातं. त्याचं कारण महात्मा ज्योतिबा फुलेंनी प्रबोधन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तर योगदान खूप मोठं आहे, राजर्षी शाहू महाराजांचं फार मोठं योगदान आहे. परंतु या भारतातल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या गुलामगिरीमुळे आपल्या लोकांनी कंटाळून बऱ्याच वेळा धर्मांतर सुद्धा केलेली आहेत. आणि असंच एक मोठं धर्मांतर आमच्या ईस्ट इंडियन बांधवांनी मुंबईत केलं, आगरी कोळ्यांनी केलं, आणि ते ख्रिस्ती झाले. आणि याच पद्धतीने 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या छळाला कंटाळून धर्मांतर केलं. आणि त्यातून काही प्रमाणात मागासवर्गीयांची प्रगती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच ही जी आताचा जो वाद आहे ब्राह्मण आणि मराठ्यांचा, हा ब्राह्मण मराठ्यांचा वाद त्यांच्या स्वतःच्या सत्तेसाठी आहे, महाराष्ट्राच्या विकासासाठी नाही. आणि म्हणून एवढी मोठी महाराष्ट्राची सत्ता वाट बघत असताना आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावाला जाऊन का बसलेत, हा प्रश्न माझा त्यांना आहे. आणि म्हणून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या काँग्रेस आणि भाजपाने सत्तेत मागासवर्गीयांची नेहमी अधोगतीच केली. आता संविधान वाचवा म्हणून काँग्रेस उतरलेली आहे, आणि आम्ही संविधान संपवू हे असं भाजपा म्हणत. दोघांना संविधान नको आहे. संविधान म्हणून पुन्हा एकदा सांगतो, ते केवळ पुस्तक नाही, संविधान म्हणजे आचरणाचा विषय आहे. या मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत स्त्रिया असतील, ओबीसी असतील, SC ST आहेत, यांना जर प्रवेशच नसेल तर तुमची सत्ता काय कामाची, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून या प्रश्नामध्ये आजचा जो काळ आहे हा थांबलेला आहे, निवडणूक होऊन काळाला थांबवला गेलेला आहे. आणि हा महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे. आणि म्हणून जमिनी, उद्योग, घरे, नोकऱ्या, शिक्षण यातील अस्तित्व हे मागासवर्गीयांचं संपलेलं आहे. हा मुद्दा विकासाचा नाहीच आहे. आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर ज्या आमदारांनी सांगितलं आम्ही जातपात मानत नाही, आम्ही विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आमच्या इथे सुद्धा उरणमध्ये महेश बालदे यांनी सांगितलं की मी विकासाच्या मुद्द्यावर जातो, जातीच्या मुद्द्यावर जात नाही. पण सांगा ना, इथल्या मागासवर्गीयांच्या, आगरी कोळ्यांच्या, कराड्यांच्या जमिनी विकास प्रकल्पामध्ये गेल्या, त्यांचं पुनर्वसन सिडकोमध्ये असेल, नवी मुंबई एअरपोर्टमध्ये असेल, तुमच्या नैनामध्ये असेल, त्यात का होत नाही? ते भिकेला का लागले? किंवा जमिनीचा 5 कोटी गुंठा भाव त्यांना का मिळत नाही? हा तुमचा विकास आहे का? इथले आमचे उद्योग आहेत, रेती आहे, मासेमारी आहे, वीटभट्टी आहे, जलवाहतूक आहे, खडी आहे, हे संपवण्यात आले, हा विकास आहे का? म्हणजे उच्चवर्णीयांचा विकास म्हणजे विकास का? आणि आम्ही आमच्या मागासवर्गीयांना संपवणं हा विकास आहे का? असा विकास असेल तर आम्हाला तो मान्य नाही. आमची घरं धोक्यात आली. आज सुद्धा आमच्या लोकांनी जी मागणी केली होती की आम्हाला गावठाण हक्क पाहिजे, आम्हाला गावठाण हक्क
विस्तारित गावठाणाची पाहिजे, तिथल्या घरांना आम्हाला प्रॉपर्टी कार्ड पाहिजे. परंतु आज सिडकोनी एक निविदा काढलेली आहे आणि ही इथल्या आगरी कोळ्यांच्या गावठाणांच्या जमिनी ज्या शेवटच्या होत्या त्यांना सुद्धा आम्ही क्लस्टर किंवा SRA लावू, त्यातली पात्र अपात्र घरं काढू, असं जे म्हणतात. किती निर्लज्ज सरकार असेल याची कल्पना आपण केली पाहिजे. मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जात नाही, मंत्रिमंडळ ठरलं जात नाही, परंतु आगरी कोळ्यांच्या गावठाणांना SRA लावणे हा विकास आहे. हा मुद्दा आजच पुढे आला आहे. काय अवस्था आहे आमच्या ओबीसींच्या नोकऱ्यांची आणि शिक्षणाची, अतिशय भयानक अवस्था आहे. तुम्हाला नोकऱ्या नाहीत, शिक्षण नाही, तुम्ही ब्रिज झालेत, रस्ते झालेत, हाच विकास माना. अशा प्रकारच्या विकासाची जबरदस्ती आमच्यावर होत आहे आणि म्हणून यामध्ये ओबीसी ST मागासवर्गीयांचं अस्तित्व संपलेलं आहे. विकासाचा मुद्दा खोटा आहे. मराठ्यांना आणि ब्राह्मणांच्या आणि वैश्यांच्या हाती सत्ता देणं, देशाची आणि महाराष्ट्राची लूटमार करणं हाच उच्चवर्णीयांचा विकास आहे, हे मला पुन्हा पुन्हा सांगायचं आहे. आणि म्हणून मुद्दा भारताच्या महाराष्ट्राच्या विकासाचाच आहे असं जर असेल तर मुख्यमंत्री मराठा आणि ब्राह्मण हवा, ब्राह्मण मराठा जातीचाच हवा म्हणून मुख्यमंत्री रुसलेत का? फडणवीस का एका बाजूला गप्प बसलेत? ते कायावर बोलत नाहीत, प्रखरपणे का बोलत नाही? आणि म्हणून विकासाच्या मुद्द्याने लोकांची फसवणूक करणाऱ्या शासनाचा मी निषेध करतो. ओबीसींना या विकासात काय मिळालं हा माझा मोठा प्रश्न आहे. आणि निवडणुकीच्या अगोदर आगऱ्यांना महामंडळ देऊ, अनेक ओबीसी जातींना महामंडळ देऊ सांगितलं. मग 8-8 दिवस तुम्ही आता निर्णय घ्यायला वेळ का लावता? तातडीचे निर्णय का घेत नाही? आणि आगरी कोळ्यांच्या गावठाणं तोडण्याचा निर्णय तातडीने सिडकोने आज का घेतला? हा या विकासाच्या मुद्द्यावर माझा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सवाल आहे. आणि म्हणून मुंबई, ठाणे, रायगड, पालघरची गावठाणं धोक्यात आली. इथे क्लस्टर आणि SRA लावण्याच्या बाबतीत नगर विकास खातं, नगर विकास मंत्री नसताना ऍक्टिव्ह आहे. म्हणजेच यांनी सांगितलंय की आपल्याला आता लूटमार करायची आहे ओबीसींची, लूटमार करायची स्त्रियांची, लूटमार करायची SC STंची आणि यासाठीच राज्य आहे. आणि ते लूटमार जास्त वेगाने कुठल्या खात्यात करता येईल, कुठल्या खात्यात दडपशाही करता येईल. मग नगरविकास खातं आणि गृहमंत्रीपद जास्त फायद्याचं आहे ते आता मराठ्यांना पाहिजे, कारण त्यांचे 204 आमदार आहेत. आणि मग मोदी आणि अमित शाह यांनी पैसे कशाला लावलेत? या महानगरपालिका आगरी कोळ्यांना लुटण्यासाठीच लावलेत. मग लूटमार करण्याचा अधिकार आम्हाला भेटत नसेल तर पैसे लावून फायदा काय? आता ह्या प्रश्नामध्ये इथलं सरकार अडकलेलं आहे. म्हणून मुंबईची मिठागृह अदानीला द्यायचा सौदा अगोदरच झालेला आहे. रेती आपली संपलेली आहे, मासेमारी जवळजवळ संपवलेली आहे. प्रत्येक कोळीवाड्याला स्वतंत्र बंदर आहे, ते एकच बंदर देऊन तुमच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. जलवाहतूक धोक्यात आलेली आहे, जलवाहतुकीवर काही काम करत नाही, नवी बंदरे होत नाहीत. जी बंदरं झाली ती अदानीला विकलेली आहेत, ज्यांचा बंदरांशी काही संबंध नाही. आणि म्हणून हा विकासाचा मुद्दा नव्हे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार घ्यायला तयार नाही आणि इथली गावठाणं विकायला तयार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, SC ST आणि स्त्रियांना नेतृत्व आहे आणि त्यांचं नेतृत्व उभंच राहू नये म्हणून अडीच वर्षात निवडणुका झाल्या नाही आणि पुढच्या 2.5 वर्षात होणार नाही हे सगळ्यांना माहीत आहे. कारण लूटमार कोणी करायची याचा लिलाव आज महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे साताऱ्याला मुख्यमंत्री आपल्या गावात बसून घेत आहेत. आणि म्हणून उरण, पेण, पनवेल, खारघर, खालापूर, अलिबाग इथल्या शेतजमिनीवर नैनासारखे कायदे आणलेले आहेत. TPS स्कीम राबवलेल्या आहे. 60% जमिनी ह्या सरकारच्या आणि 40% शेतकऱ्यांचा. 1 रुपया न देता, भूसंपादन कायदा न लावता, सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट न करता त्यांच्या जमिनी लुटण्याचा प्रकार सरकारने घेतलेला आहे. आणि जरी मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री अस्तित्वात नसले तरी प्रशासकीय अधिकारी ब्राह्मण मराठेच आहेत. त्यांनी लूटमार करण्याचं सातत्यामध्ये एक दिवस खंड पाडलेला नाही. सगळी सरकारची कार्यालय या लूटमारीमध्ये सहभागी आहेत. आणि म्हणून आमच्या जमिनीचा विकास करण्याचे स्वातंत्र्य आगरी कोळी कराड्यांना का नाही हा माझा प्रश्न आहे. याच्यामध्ये मला यासाठी वाईट वाटतं की निवडून आलेले आगरी कोळी ओबीसी प्रतिनिधी आणि हरलेले प्रतिनिधी यांनी पण हा मुद्दा स्वीकारला आहे की नाही आता जातपातीचं करून चालणार नाही, विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही काम करू. इथले निवडून आलेले आमदार गणेश नाईक असतील, मंदाताई म्हात्रे असतील, प्रशांत ठाकूर असतील आणि अन्य लोक असतील, यांना सुद्धा असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यात जातीचा मुद्दा महत्त्वाचा नाही. ओबीसीनो, SC STनो, स्त्रियांनो, माझा हा प्रश्न आहे. जर विकासाचा मुद्दा असता तर मुख्यमंत्री कोण करायचा, मराठा करायचा की ब्राह्मण करायचा, याला 8 दिवस कशाला घेतले असते? परंतु तुम्हाला अक्कल नाही. तुम्ही आपल्या महापुरुषांचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा विचार विसरलेले आहात आणि तुमच्यावर आज गुलामगिरी आहे. जर विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढल्या असत्या तर एका जातीचे 204 आमदार, मराठा आमदार निवडून कसे आले असते हा प्रश्न आगरी कोळ्यांना पडला पाहिजे. आणि म्हणून या विकासाच्या मुद्द्यामध्ये आमची जमीन असताना, आमची गावं असताना त्यांचा विकास करण्याचा अधिकार आम्हाला नसणं हा विकास नव्हे तर हा वर्णवर्चस्ववाद आहे.
चातुर्वर्ण्य जो आहे त्याचीही मनुस्मृती आहे आणि मनुस्मृतीमध्ये शूद्रांना, अतिशूद्रांना, स्त्रियांना कुठलेही अधिकार नव्हते. हे जर तुम्हाला समजत नसेल तर मनुस्मृती पुस्तक किंवा मनुस्मृतीवर यूट्यूबवर अनेक क्लिप आहेत, आपण त्या वाचा. मग आपली ओबीसींची लायकी काय शूद्र म्हणून हे तुम्हाला लगेच समजेल. आणि म्हणून नवी मुंबईतल्या विमानतळ प्रकल्पग्रस्तांना अजूनही घरं मिळत नाहीत. 55 दिवस झाले किरण केनी तिथे आंदोलनाला बसलेले आहेत. त्यांना न्याय मिळत नसेल तर येणाऱ्या प्रकल्पामध्ये तुम्हाला न्याय कसा मिळणार? सिडकोच्या 12.5% मध्ये प्रश्न ओबीसींचा आहे. तो विकासाचा मुद्दाच नाही. त्या विकासाच्या मुद्द्यात विकास कोणाचा झाला? नगर विकास खात्याचा झाला. जे एकनाथ शिंदे साताऱ्यावरून ठाण्याला आले ते अब्जाधीश झाले, करोडपती झाले, त्याने ईड्या लागल्या, सगळं झालं आणि सत्ता त्यांना महाराष्ट्राची भेटली. पण इथल्या भूमिपुत्रांना अशी सत्ता का भेटली नाही हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून मासेमारीचं सुद्धा पुनर्वसन नाही. आणि या सगळ्या पुनर्वसनाच्या विवंचनेत सापडलेल्या लोकांवर उरलेली गावठाणं तोडण्यासाठी आज सिडकोने आज निविदा काढलेली आहे आणि त्या निविदेमध्ये टेंडर काढलेलं आहे की ही गावं कशी तोडायची, किती घरांना अपात्र ठरवायचं, त्यांचं वाटोळं करायचं. जे विमानतळात केलंय ते मुंबईच्या SRA प्रकल्पात केलंय, याचे निर्णय मात्र मुख्यमंत्री नसताना, महसूल मंत्री नसताना होत आहेत. आणि म्हणून गावठाण चळवळ ही केवळ घरांच्या हक्कांची नाही तर या देशातल्या 85% ओबीसी, SC, ST यांच्या अधिकाऱ्यांची चळवळ आहे. आणि आम्हाला आदर्श गावाची कल्पना जी सांगायची आहे त्यामध्ये फक्त घरांचा विषय नाही तर नियोजित आधुनिक गावठाणं कशी असावीत, त्यामध्ये शाळा असाव्यात, कॉलेज असावीत, समाज मंदिरं असावीत, क्रीडांगणं असावीत, छोटे छोटे भूखंड असावेत, व्यावसायिक भूखंड असावेत. शिक्षण आणि आरक्षणांचा, नोकऱ्यांचा प्रश्न सुद्धा या गावठाण चळवळीतून पुढे येणार आहे. कारण या विकासाच्या मुद्द्यात मुंबईच्या विकासामध्ये, महामुंबईच्या विकासामध्ये इथल्या आगरी कोळ्यांचा नाश झाला असेल तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकी लढणाऱ्या भाजपला, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला हा त्यांचा विकास साधायचा हे सत्य समोर आलं असेल तर आमचे गुडघे फुटलेले आहेत, आमचे अंगठे फुटलेले आहेत, आमची डोकी फुटलेली आहेत. या आगरी कोळ्यांचे 5 हुतात्मे या सिडकोच्या आंदोलनात झालेले आहेत. हा संदेश साऱ्या महाराष्ट्राला मी देऊ इच्छितो. त्यामुळे यांच्या विकासावर विश्वास ठेवू नका. हा विश्वास मनुस्मृतीचा आहे. म्हणून इथल्या जमिनी सरकार जबरदस्तीने घेतंय. जे कायदे म्हणजे सिडकोचा जो भूसंपादन कायदा असेल किंवा जुना 1894चा कायदा असेल, यामध्ये इथल्या भूमिपुत्रांची फसवणूक झालेली आहे, त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही. आणि जबरदस्ती पोलिसांच्या अधिकाराने करण्यासाठी नफा कमवण्याचा उद्देश ठेवून हे भूसंपादन होतंय. आणि म्हणून हेच त्यांचा नफा हे उच्चवर्णीयांचं ध्येय आहे. बऱ्याच लोकांना हा मुद्दा पटत नाही, परंतु याच्यावर आपण चिंतन करावं. जे मुद्दे माझे पटले नसतील त्याच्यावर आपण प्रतिक्रिया द्या आणि योग्य असतील त्याच्यावर लिहिलं पाहिजे. सिडको असेल, विमानतळ असेल, JNPT असेल, JNPTच्या प्रकल्पामध्ये जी 2 गावं आहेत त्यात हनुमान कोळीवाड्याचं आजही पुनर्वसन नाही आणि त्यांनी ह्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय. सिडको प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन नाही. विमानतळ पुनर्वसनामध्ये 22.5% म्हणजे फसवणूक केलेली आहे. मच्छीमारांचं पुनर्वसन, साधी घरं असलेली घरं तुम्ही देऊ शकत नाही. आणि म्हणून हा विकासाचा मुद्दा असता तर तात्काळ निर्णय घेऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा प्रकल्पग्रस्तांचे, मुंबईच्या गावठांचे, कोळीवाड्यांचे प्रश्न सोडवले असते. पण यांना प्रश्न सोडवायचे नाहीत. ही गावठाणं विकायची आहेत. ज्या शेठचा पैसा घेतला अदानीचा त्याला परत पैसे पोहोचवायचे आहेत आणि या पैशासाठी आता भांडण चालू आहे. आणि म्हणून यामध्ये ओबीसींच्या विकासाचा मुद्दा कुठे आहे? मागासवर्गीयांच्या विकासाचा मुद्दा महात्मा ज्योतिबा फुले यांनी शूद्रांची जी गुलामगिरी या महाराष्ट्रासमोर उघड केली, त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांना, भगवान बुद्धांना, संत कबीरांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमचं गुरु मानलं आणि आम्ही सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांना संविधानकार म्हणून, या राष्ट्रनिर्माते म्हणून स्वीकारलं. त्या मागासवर्गीयांचा मुद्दा याच्यामध्ये आहे कुठे हा प्रश्न आहे. आणि म्हणून उरणच्या गावठाणासाठी आता लोक जागे होतात. आज आपल्याला माहित आहे की आज गावठाण हक्कासाठी आजचा शनिवार संध्याकाळी 30/11/2024 रोजी 6 वाजता हनुमान मंदिर मुळेखंड येथे जाहीर सभेचे आयोजन आम्ही केलेले आहे. या सभेला आपण मोठ्या संख्येने यावं. आजच आहे, आज शनिवारी आहे, संध्याकाळी 6 वाजता हनुमान मंदिर मुळेखंड. हे सगळे विषय घेऊन आम्ही एकत्र येतोय. सरकार जरी आलं असलं तरी आमच्या गावठाणांनाच धोका आहे. उरणला धोका आहे, पेणला धोका आहे, खालापूरला धोका आहे, नवी मुंबईला धोका आहे, मुंबईला धोका आहे. म्हणून सगळ्या अभ्यासकांनी येथे प्रातिनिधिक स्वरूपात यावं आणि आपण एक ठराव घेऊ आणि आपल्या लढाईची दिशा स्पष्ट करू. कारण या देशात सत्ता ही ब्राह्मण मराठ्यांची आहे, वैश्यांची आहे. आपल्या त्या सत्तेमध्ये आपला वाटा नाही. आणि म्हणून आता शरद पवार, उद्धव ठाकरे जरी लढायला उतरत असते तरी ते फसले गेलेले आहेत, ते मूर्ख बनवले गेले आहेत, मामा बनवले गेले आहेत म्हणून आलेले आहेत. परंतु हे जे भांडण आहे हे ब्राह्मण क्षत्रियांचंच आहे. त्यामध्ये आपला वाटा नाही. आपल्या सत्तेसाठी, आपल्या अधिकारांसाठी, आपल्या घरांसाठी, जमिनींसाठी आपल्याला लढावं लागणार आहे.
आणि या लढण्यासाठी संध्याकाळी आपण एकत्र यावं ही विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.